याच्याशी कसंही वागशील, मान नाही पान नाही, आणि याने मात्र तू अशी एकदम अदबिनी राहो नाही का? हा कुठला उरफाटा न्याय आहे तुझा? किसनराव सरकटे, यापुढे मी तुम्हाला आणि तुम्ही मले, दोघंच एकमेकासाठी उरे लावतो. मी नेतो तुम्हाला डॉक्टरकडे. चला बरं. पैसे लागतात. नाही, डॉक्टरकडे जायला पैसे लागतात. तुमच्याकडे आहेत असं समजू का मी? कळेल, आणि हेही कळेल की यांना डॉक्टरकडे न्यायचं का जेलमध्ये न्यायचं. या इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब, जगताप साहेब, हे इकडे जवळच्याच पोलीस स्टेशनला असतात. माझ्या आणि यांचे खूप जवळचे संबंध आहेत. आज म्हणाल चला मी तुमच्या घरी येतो चहा प्यायला. म्हटलं या ना, त्यात काय. नाहीतरी घरामध्ये बरेच चोर झालेले आहेत. हो, उभे का तुम्ही? बसा बसा प्लीज. ओ, चहा बिया आणा काहीतरी पाहुण्या. तयारच आहे, आणतो. उभ्या राहणार काय तुम्ही? ए, बस ना तू, बस. काय मग कसं काय चाललंय? प्रचंड हेक्टिक. त्यात आता हे सण आलेत. आता परवाच येऊन गेलो तुमच्या इथे मी. का? ते बाजूच्या सोसायटीमध्ये चोरी झाली होती ना. हो काय? त्याच्या चौकशीसाठी आलो होतो. हल्ली काय चोऱ्या बऱ्याच वाढत चालल्यात ना. हा, चोरीवरनं आठवलं, तुमच्याही घरात चोरी झाली असं ऐकलं अशोक साहेबांकडनं. हो. अरे अनिश, ये 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 ये. तिकडेच काय उभा राहिलास? ये. हा अनिश, माझा मुलगा. अच्छा, नमस्कार. काय करता तुम्ही? हे अकाउंटंट आहे सीए कडे. सीएकडे अकाउंटंट? कुठल्या सीएकडे अकाउंटंट? ओ अरे, चाललात कुठे? अच्छा, या या, आपण गप्पा मारूया. या. काय नाही गप्पा आम्ही रोजच मारतो ना. आम्ही काय गप्पा मारणार तुमच्या संग? मी काय करू? काय माणूस. खूप गप्पा मारतो आम्ही तशा. तुम्ही येताय का मी बसवू? नाही काय त्रास करून घेता. आलो ना आम्ही. येतो ना. काय नाही, तुम्ही उगाच नका त्रास करून घ्या. अरे बसायला जागा नाहीये. उभे राहा. हे खरे आहे ना, हे काय जमीन आहे ना. हे खाली बघा, बसतो ना. आम्ही मस्त एकदम गरीब स्वच्छ. माणसं, गरीब लाचार. माणसं. हा, नोकर ना आपण. मगाशी मी बाहेर होतो तेव्हा ऐकलं तुम्ही काय डॉक्टरांकडे जाणार होतात का? काय झालं? हा, ते काय माझी साखर वाढते ना, आणि एक साखर वाढली ना की मला काय पण होतं. मग ट्रीटमेंटचे पैसे कोण देतात? भाऊजी देतात ना पप्पा. मग ट्रीटमेंट व्यतिरिक्त तुम्हाला पैशाची गरज काय लागते? नाही लागत, काहीच पैसा नाही लागत आम्हाला. खाऊन पिऊन सुखी आहो आम्ही इथं. मी तुम्हाला विचारलं? यांना विचारलं ना? आम्हाला नाही हा हा. मला कळलं की तुम्ही दारू वगैरे पिता. आणि तुम्ही दारू पिता म्हणून एकदा तुम्हाला बाहेर पण काढलं होतं यांनी. हा, नाही काय बोलतात, म्हणजे दारू पितो म्हणून बाहेर नाही काढलं. म्हणजे तुम्हाला बाहेर काढलं होतं यांनी, बरोबर? भोगा कर्माची फळं भोगा. ना म्हणजे झाली ना कुठे आहेत पैसे? आम्हाला काय माहित बा. किती पैसे होते? हा, 1 लाख रुपये. 1 लाख? आमची तुम्ही काय माझी मस्करी चालवली आहे काय? काय घरात नाही 1 लाख रुपये गायब होतात आणि तुम्हाला काहीच माहिती नाही.
ते जाऊ दे. तसे 5-50 रुपयाचा गफला करण्याची सवय आहे तुम्हाला. मग 1 लाख रुपयाचा गफला कशाला नाही करणार तुम्ही? नाही ना साहेब साहेब पाया पडतो ना तुमच्या. खरंच तुम्हाला सांगतो नाही आम्ही काय घेतलं साधी बोळी माणसं आम्ही. आम्हाला नाही आता तुझं सामान घेऊन येत जा. मी आणतो ना सामान आणतो. बघा ना तुम्ही सामानाची झडती घ्या. खरंच सांगतो साहेब अहो आम्ही घेतलं सांगितलं ना दिसलं. भाऊजी भाऊजी सांगा ना प्लीज सांगा ना भाऊजी. सुनबाई सांग ना. बघा बघा सामान आणलं बघा. सामान घ्या काहीच नाही काहीच नाही बघा तुम्ही. अहो खरंच नाही ना साहेब साहेब तुम्हाला सांगतो बघा, खरंच आमच्याकडे नाही ना पैसे असं तर बोललो असतो ना आम्ही. हा ना गरीबाचं सामान काय हा बघा बघा कळेल. हा काय रे? बोलो ना नाही पैसे आमच्याकडे. म्हणजे तुमच्याकडे पैसे नाहीये? नाही म्हणजे आहे आमच्याकडे पैसे 500 रुपये. ते पण सुनबाईने घेऊन टाकले. कोणी दिले होते तुम्हाला? बाबू आणीस ना. अनिश, तुम्ही सीए कडे अकाउंटंट म्हणून काम करता ना? काय म्हणजे रोज तुमचा पैशाशी संबंध येत असेल? येतो. आता काय यांच्या सामानाची झडती घेतली, तुमच्याही सामानाची झडती घेऊ. बघू बॅग बघू. अरे याच्यात तर काहीच नाहीये. उभे राहा. जरा खिसे तपासूया तुमचे. काय याच्यात? मोबाईल आहे. मोबाईल? त्यांच्याकडे काही सापडलं नाही. एक काम करूया किशनराव, तुम्ही माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चला. ऐका, आमच्याकडे पोलीस स्टेशनला भरपूर ट्रीटमेंट आहेत. तुमचे पाय बी कायमचे दुखायचे बंद होतील. तुमचं डायबिटीस पण जाईल. हा चला. नाही ना साहेब साहेब तुम्हाला सांगतो मला नका ना. अहो का मला बळीचा बकरा बनवताय. गरीब माणूस आहे ना मी. माझ्याकडे काय नाही एक दमडी नाही. तुम्हाला सांगतो मला खूप आजार आहेत. मला तुम्ही जर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलात आणि जर मी मेलो तर तुमच्यावर येईल ना. थोडा ना मी काय नाही ना केलं. बाप्पा म्हणे राधा सांगताय ना. अशोकराव, तुमच्या पैशांना पाय फुटलेत बरं का, आणि ते गायब झालेत. पण ज्यांच्यामुळे गायब झालेत ना, त्यांचं मुस्काट फोडल्याशिवाय मी राहणार नाही. आता तर मी जातोय, पण परत येईल चहा पाण्याला. हा किशनराव, येईन मी. हे पैसे अचानक गेले कुठेत मग? भाऊजी भाऊजी एक बार आठवून तर बघा. मला असं वाटते त्या पाकिटात पैसे नव्हते. ते असं वाटते तुम्हाला की अशीन म्हणून. ते वर्षातही तसं झालंच नाही. त्याला तसं वाटलं. काय आता आपण 20 वर्षापूर्वीचे नाही ना राहिलो. होते म्हातारपणामुळे थोडंसं विसरा. पाकिटात पैसे नसतील भाऊजी. तर राहिलं डॉक्टरकडे जाणं तर राहिलं.
चला मी तुम्हाला चहा करून देतो. चला बरं, हे घेतो ना मी. नाही राहू दे. नाही, घेतो ना नाही, मी. मला या, काय नाही या, होत आहे. या, आता काय या, करू? या. काका, यू नो व्हॉट, मी एक प्रोफेशनल सोशल मीडिया मॅनेजर हायर केलाय. पैसे देतोस? अनिश, तू हिला पैसे देणार आहेस या सगळ्यासाठी? माऊ ऐक ना, आपण हे सगळं नंतर डिस्कस करूया. मला आधी सांग समा, किती पैसे द्यायचे? अगं फक्त 15,000. व्हॉट? 15,000? भैरवी, मी तुला सगळं नंतर सांगतो. हा सॅम, मी तुला उद्या पैसे देतो, चालेल? ओके ग्रेट, थँक्यू सो मच काका. मी पटकन हे सगळं रेयांशला सांगून येते. बाय बाय. अगं सो गाईज, उद्यापासून मी एक सोशल मीडिया मॅनेजर हायर करणार आहे. ओ, आमच्या क्लास मधली सना आहे ना, तिचा पण आहे सोशल मीडिया मॅनेजर. बापा, इतक्या शेवात काले लागते मॅनेजर? तिला ऍक्ट्रेस व्हायचंय. म्हणजे तिला नाही ऍक्ट्रेस व्हायचं, पण तिच्या आई बाबांना तिला ऍक्ट्रेस बनवायचंय. साधा सेल्फी जरी अपलोड करायचा असेल ना, तरी तिची आई तिला काय म्हणते माहितीये?